नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे। या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की आपण पण अधिकारी व्हावं, एमपीएससी मार्फत आपली पण निवड व्हावी आणि एक सरकारी नोकरी असावी। त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे। तब्बल 2600 प्लस जागांसाठी सरकारी नोकरी तुम्हाला मिळत आहे। 17 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। यासाठी अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, निवड कशी होणार आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत। महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करता ही भरती प्रक्रिया राबवल्या जात आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील एकूण 2619 रिक्त पदे इथे भरल्या जात आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो, विविध संवर्गातील रिक्त पदे इथे भरल्या जात आहे। कोणत्या विभागामध्ये ही पदे या ठिकाणी भरल्या जात आहे आणि किती रिक्त पदसंख्या या ठिकाणी असणार आहे, प्रत्येक पदानुसार त्याची माहिती इथे दिलेली आहे। टोटल 2619 जागा या पदांच्या या ठिकाणी भरल्या जात आहे। सर्व पदांचा सविस्तर तपशिलाबाबत तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर परिशिष्ट 1 मध्ये म्हणजे जाहिरातीच्या परिशिष्ट 1 मध्ये संपूर्ण पदांसंबंधीची सविस्तर माहिती दिलेली आहे। कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा याची माहिती परिशिष्ट 1 मध्ये जाहिरातीच्या दिलेली आहे। जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून या पदांसंबंधीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। आता या ठिकाणी बघा, महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहे। कोणत्या तारखेपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे आणि कोणती तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे याची माहिती दिलेली आहे। तर बघा, इथे 27 जून 2026 पासून म्हणजेच उद्यापासून तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथे करू शकता। 17 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील 17 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची जी अंतिम तारीख आहे ती 20 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी दिल्या गेलेली आहे। तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या तारखा आहेत ज्या या ठिकाणी या दिलेल्या तारखेनुसार ही भरती प्रक्रिया इथे राबवल्या जाणार आहे। त्यानंतर पदसंख्या व आरक्षणा संदर्भात काही तरतुदी आहेत, ज्यामध्ये जे उमेदवार समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहे त्यांच्याकरता काही सूचना इथे दिलेल्या आहेत। तर या सर्व सूचना तुम्ही जाहिरातीमधून वाचू शकता आणि या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर इथे बघू शकता, जे उमेदवार या ठिकाणी कॅटेगरीमधून अर्ज करत आहे तर त्या कॅटेगरीमधून अर्ज सादर करताना त्या उमेदवारास कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे, कोणकोणत्या आरक्षणा अंतर्गत तो उमेदवार या ठिकाणी लाभ घेऊ शकतो याची सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन या जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे। तर आरक्षणा संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला जर डिटेल्स पद्धतीने घ्यायची असेल तर ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, या जाहिरातीमध्ये वेतनाबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे। त्या पदासाठी किती वेतन या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे। तर उद्योग निरीक्षक या पदासाठी S30 चा पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंतचा। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक पदासाठी S10 चा पे स्केल आहे 29,200 ते 92,300 चा। त्यानंतर कर सहाय्यक पदासाठी S8 चा पे स्केल आहे 25,500 ते 81,100 चा। त्यानंतर लिपिक टंक लेखक या पदासाठी 19,900 ते 63,200 पर्यंतचा पे स्केल आहे। त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी 38,600 ते 1,22,800 पर्यंतचा पे स्केल आहे। त्यानुसार तुम्हाला अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय भत्ते सुद्धा इथे दिल्या जात आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला एमपीएससी विभागामार्फत या दिलेल्या पदासाठी मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर इथे बघा, भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे। वयोमर्यादेमध्ये किमान वयाची अट सर्व उमेदवारांकरता इथे बघा, उद्योग निरीक्षक पदासाठी 19 वर्ष, तांत्रिक सहाय्यक पदासाठी 19 वर्ष, कर सहाय्यक पदासाठी 18 वर्ष, लिपिक टंक लेखक पदासाठी 19 वर्ष, तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी 19 वर्षापर्यंत किमान वयाची अट इथे दिलेली आहे। त्यानंतर कमाल वयोमर्यादेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडूमध्ये इथे खुल्या प्रवर्गासाठी 43 वर्ष तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची अट दिलेली आहे। त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवी
विविध अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता सुद्धा इथे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या एज क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारे वयोमर्यादेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता कशा प्रकारची लागणार आहे त्याची माहिती इथे आपण बघणार आहोत। तर इथे बघा, उद्योग निरीक्षक गट क हे पद या ठिकाणी वगळता इतर जे पद आहेत त्यांच्याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अशा प्रकारची शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर उद्योग निरीक्षक गट क पदासाठी कोणत्या प्रकारची शिक्षण पात्रता लागणार आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका धारण केलेला उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे, किंवा विज्ञान शाखेमधील संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेला उमेदवार उद्योग निरीक्षक गट क या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी कशा प्रकारची शिक्षण पात्रता लागणार आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC ची प्रमाणपत्र परीक्षा ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली आहे आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यंत्र अभियांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील किमान 3 वर्षाची पदविका उत्तीर्ण केलेली आहे, किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली आहे असे उमेदवार या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। तर समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून कोणकोणती या ठिकाणी शिक्षण पात्रता इथे लागणार आहे, कोणकोणती शिक्षण या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे याची माहिती इथे दिलेली आहे। सविस्तर माहिती तुम्ही शासन पत्राच्या नियमानुसार इथे बघून त्यानुसार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा या पदासाठी आवश्यक असणार आहे। त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी अनुभव सुद्धा इथे लागणार आहे। तर कशा प्रकारचा अनुभव लागणार आहे तिथे बघा, हलके मोटर वाहन, जड वाहन, त्याचप्रमाणे जड प्रवासी वाहन यांची दुरुस्ती व देखभाल करण्याकरता पूर्णवेळ कर्मचारी म्हणून राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या विभागामध्ये अंगीकृत व्यवसायाचे यंत्रशाळेमध्ये घेतलेला अनुभव या ठिकाणी किमान 1 वर्षाचा त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला या पदासाठी लागणार आहे। तर अशा प्रकारे अनुभव पात्रतेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या संवर्गातील पदासाठी शारीरिक अर्हतेची सुद्धा आवश्यकता असणार आहे। यामध्ये पुरुष उमेदवार अर्ज सादर करत असेल तर त्यांच्याकरता उंची 163 सेंटीमीटर दिलेली आहे आणि छातीचं जे माप आहे ते किमान 79 सेंटीमीटर पर्यंत असणे आवश्यक आहे। महिला उमेदवार या पदासाठी अर्ज करत असेल तर त्या ठिकाणी उंची 155 सेंटीमीटर आणि वजन 45 किलोग्रॅम कमीत कमी या ठिकाणी देण्यात आलेले आहे। अधिक माहिती तुम्ही शारीरिक पात्रतेबाबतची या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर टंकलेखन अर्हता याकरिता इथे बघू शकता, टंकलेखन अर्हता कर सहाय्यक पदासाठी आणि लिपिक टंकलेखक पदासाठी या ठिकाणी लागणार आहे। तर ती कशा प्रकारची लागणार आहे तर इथे बघू शकता, मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार कर सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। त्यानंतर लिपिक टंकलेखनासाठी मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा त्या उमेदवाराने उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर इथे बघा, परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत, ज्यामध्ये तुमची एक पूर्व परीक्षा होणार आहे, त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा इथे होणार आहे। तर पूर्व परीक्षेकरता या ठिकाणी 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि जी संयुक्त मुख्य परीक्षा होणार आहे ती 400 गुणांची या ठिकाणी होणार आहे आणि ही जी परीक्षा तुमची घेतल्या जाणार आहे ती संगणकावर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे। सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता। त्यानंतर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे। तर MPSC विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यामध्ये आपलं प्रोफाईल या ठिकाणी क्रिएट करून आपले खातं तयार करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी KYC करून घ्यायचे आहे। KYC केल्यानंतर जी काही कागदपत्र आहे ती प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची आहे। तर PDF स्वरूपात ही कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे। त्याची किमान साईज किती असणार आहे, कमाल साईज किती असणार आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर परीक्षा शुल्क इथे किती लागणार आहे तर इथे बघा, संयुक्त पूर्व परीक्षेकरता खुल्या प्रवर्गाकरता 394 रुपये या ठिकाणी फी असणार आहे। मागासवर्गीयांसाठी 294 फी या ठिकाणी असणार आहे। माजी सैनिकांसाठी 44 रुपये। त्यानंतर मुख्य परीक्षेकरता तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 544 तर मागासवर्गीयांसाठी 344 रुपये अशा प्रकारची अर्ज फी लागणार आहे। नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। त्यासाठी तुम्ही ऑनलाईन माध्यमांचा वापर करू शकता। भारतीय स्टेट बँकेच्या चलना
माध्यमाद्वारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ही अर्ज फी या ठिकाणी भरू शकता. तर अशा प्रकारे अर्ज फी संदर्भात संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे बघा मित्रांनो, परिशिष्ट 1 मध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जाहिरातीच्या परिशिष्ट 1 मध्ये संपूर्ण पदासंबंधीचा तपशील इथे दिलेला आहे. तर सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी पदांसंबंधीची वॅकन्सी बाबतची या जाहिरातीच्या परिशिष्ट 1 मधून या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यानुसार अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो 2619 रिक्त जागांसाठी विविध पदांसाठी ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.